श्री क्षेत्र आप्पाची वाडी, हलसिद्धनाथांची संपूर्ण भाकणूक, वाघापूरचे प्रमुख मानकरी भगवान डोने महाराज यांच्या उपस्थितीत त्यांचे सुपुत्र सिद्धार्थ डोने महाराज यांनी नाथांच्या साक्षीने भाकणुकीचे कथन केले. नाथांच्या भाकणुकीत नवीन भविष्यवाणी कथन करताना सिद्धार्थ डोने महाराज यांनी असे सांगितले की चालवीन चालवीन क्रिया चालवीन, डोण्याच्या बाळांची क्रिया चालवीन, बांधा आड बांध, शिवा आड शिव, मेघांची कावड, गैरहंगामी उदंड हाय, मेघांच्या पोटी आजार हाय, द्रोणागिरी डोंगरावर देव एका पावलावर उभा राहिलाय, दुनिया न्याहाळून लागलाय, त्याचे मागे अंधार, पुढे अंधार पडलाय, 9 ते 9 नम, 7 ती भोंब बरोबर ढाय, वाडी कुर्ली आघात मोठा हाय, जगात झेंडा मिरवल, भोंब पौर्णिमेला माझा सोहळा निघतो या, चिंचेच्या बनात मी खेळायला जातो या, काळीच्या मारात माझी विश्रांती हाय, खडकाच्या माळात 33 कोटी देवांचा दरबार भरतोय, आप्पाची वाडी म्हणजे सोन्याची गाडी हाय, वाडी कुर्लीचा आघात येथे नाथांचा दरबार भरला हाय, हलसिद्ध नाथांची पुण्यभूमी पवित्र राहील, पिवळ्या भस्माचा जगात महिमा वाढत राहील, हलसिद्ध नाथांचा त्रिभुवनात जय जयकार चालेल, वाडी कुर्लीच्या पुजारी मानकरी यांना माझा आशीर्वाद हाय, वाडी कुर्लीच्या सबिन्यात फूट पाडशीला तर यमपुरी बक्षीला, हातात भाकरी खांद्यावर चाबूक राहील, खडकाच्या माळात धडका मारीला, धावण्याला धावीन, भक्ताच्या नवसाला पाहून भोळा शंकर हलसिद्धनाथाचा धावा करून घाण घालल, 33 कोटी देवांचा दरबार बंद पडलाय, खडकाचा दरबार चालू हाय, धर्माची ही गादी हाय, धर्माच्या गादीला तुम्ही राम राम करा, पहिला मोगरा धोपून जाईल, दुसरा मोगरा मध्यम राहील आणि तिसरा मोगरा राज्य करील, अश्विन भरीन, कात्या कृत्तिका रोहिणी मिर्गाच्या बहिणी सुरती, रोहिणी निघता मोगकुरी कोकण बंधारी मिरवल, बांधा आड बांध, शिवा आड शिव, कुरी मिरवल, रोहिणीचा पेरा मोत्याचा तुरा, साधल तो सज्जन होईल, हातात भाकरी खांद्यावर चाबूक राहील, सरता मुरुग, नित्या आर्द्रता, मध्यम फाट्याचा फेरा होईल, नैसर्गिक आपत्तीमध्ये बदल होईल, कर्नाटकातील जलाशयाला भगदाड पडल, चौथाही हिस्सा जलमय होईल, देशात जाती धर्माचा तिढा निर्माण होईल, कडधान्य उदंड पिकेल, देशातील पाऊस समान पीक, पाणी व्यापारातील तेजी मंदी, नैसर्गिक आपत्तीमध्ये बदल होईल, जगाचं मुरलं भविष्य कठीण बनत चाललं या, मेघयान माळा आकाशाच्या फळा, मेघराजा उदंड हाय,
कोल्हापूरचे राजघराणे क्षत्रिय वंशाचं हाय. भोंब्याच्या पूजेला माझा सोळा निघतो या. वाडी कुर्लीतील खडकाच्या माळावर फार वर्षापूर्वी आसन टाकलं या. वाडी कुर्लीच्या खडकावर फार वर्षापूर्वी निशाण रोवलं या. माझी विटंबरा करशिला तर मातीत मिसळून जाशिला. कुर्ली आप्पाची वाडी तीर्थक्षेत्र प्रति पंढरपूर हाय. पिवळ्या फसमाचा महिमा वाढत चालला या. तिरुपती बालाजीचा येथे अवतार हाय. कुर्ली आप्पाची वाडी तीर्थक्षेत्र प्रति पंढरपूर हाय. वाडी कुर्लीच्या आगारात नाथांचा दरबार भरला या. हलसिद्ध नाथांचा त्रिभुवनात जय जयकार चालला या. धर्माच्या गादीचा राम राम करा. पिंजऱ्यातला राघू भाषण करल. रोहिणीची पेरणी हातक्याची पुरवणी. रोहिणीची पेरणी त्याच्या हातक्याच्या पुरवणीला होईल. देवयान धान्य मध्यम पिकल. राजयान धान्य उदंड पिकल. खळ्याच्या काठी 3 मापटी म्हणता शेरावर येईल. शेर म्हणता म्हणता मापट्यावर चिमटावर येईल. खरीप पोरीत बहुत उदंड पिकल. तांबडी रास मध्यम राहील. काळी रास सुफल जाईल. पांढरी रास उदंड पिकल. तांबडी कळी मध्यम पिकल. ताजव्यातून विकलं जाईल. धान्य दरात वैरण कोण्यात होईल. वैरण सोन्याची होईल. सांभाळून राहा. सूर्य चंद्राची टक्कर होईल. पृथ्वी कडद होईल. निपाणी भागात अतिरेक घुसतील. सीमा प्रश्न राज्यकर्त्यांच्या चर्चेत राहील. सीमा भागात मोठा गोंधळ माजल. निपाणी भागात अतिरेकी मोठ्या प्रमाणात गोंधळ घालतील. जाळपोळ होईल. दुधाच्या भांड्याने आणि उसाच्या कांड्याने गावोगाव राज्यात राजकारणात कलाटणी मिळेल. राजकीय लोके सत्तेसाठी भांडून खेळतील. गाई म्हशींचा भाव वाढून राहील. गगनाला भिडल. उसाचा भाव वाढत राहील. नदीकाठची जमीन ओसाड पडल. 12 वर्षाची मुलगी आई होईल. नीतिमत्तेचा खेळ बिघडत जाईल. उगवत्या सूर्यालाही संकट पडेल. कळपातला बकरा कळपातच लढेल. तंबूची पेंडी मध्यम पिकेल. तंबाखूचा भाव गगनाला भिडेल. कळपातला बकरा कळपातच राहील. माईचे लेकरू माईला ओळखणार सुद्धा नाही. गाईचे लेकरू गाईचा भेट सुद्धा घेणार नाही. चालता बोलता मनुष्याचा प्राण जाईल. माझं माझं म्हणू नका. हे भ्रांतीचं ओझं हाय. घरातील लक्ष्मी दडून बसेल. रानातील लक्ष्मी पळून खेळेल. कोकणाचा बसव्या देशाचा बसव्या सरहद्दीवर येईल. दोघांची देशाच्या सरहद्दीवर टक्कर होईल. दुनियेचा चौथाही कोना ओसाड पडेल. सरकी फुसाची मेंढी मोलाची होईल. मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला येईल. मेंढीच्या मेंढकाला माझा आशीर्वाद आहे. मेंढीपासून वेगळी पैदास निर्माण होईल. मेंढी सोन्यापेक्षा पिवळी होईल. आलम दुनियेचा 14 कोण ओसाड पडेल. बैलाची किंमत बकऱ्याला येईल. बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल. आणि कोंबडा मनुष्याची पाठ राखण पाठ सुद्धा सोडणार नाही. मांसाहारापासून मनुष्य रोगराई वाढेल. समुद्र संपत्ती नाश पावेल. सूर्यचंद्राची टक्कर होईल.
पृथ्वीचा करार संपत आलाय. नदीबाईजवळ सतपण आहे. वीजबाईचा मोठा कल्लाट होईल. डोंगर पर्वत वाफेने जाईल. समुद्राची संपत्ती नाश पावेल. संगमातील लोक हत्या करतील. भावा बहिणीला, सासू सासऱ्याला लोक ओळखणार नाहीत. शेषाच्या फडीवर धरती माता हळूहळू आली आहे. एका तारेवर कळप मांडला आहे. दिवसाआड दिवस पाप वाढत चाललंय. या पाण्याचा कप विकत मिळणार आहे. मनुष्याला 18 तऱ्हेचा आजार होईल. डॉक्टर लोक हात टेकतील. ताजव्यापासून लाकडाचं सोनं विकत मिळेल. दिल्लीच्या गादीला धक्का बसेल. शहरातील वस्ती विरळ होईल. महागाईचा भस्मासूर सुटेल. गोरगरिबांना जगणे मुश्किल होईल. बॉम्बस्फोट होतील. वादळ, भूकंपाने समुद्र व देशाची उलथा पालत होईल. संपत्ती नाश पावेल. कृष्णेच्या काठावर 9,00,000 बांगड्या फुटतील. रक्ताचे पाठ वाहतील. दिल्लीच्या गादीला धक्का बसेल. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ बंद पडेल. मुस्लिम राष्ट्रे उद्ध्वस्त होतील. 10 सेंटीमीटर कापड घालणारा मनुष्य देशात जन्माला येईल. शहराला लागून असलेली शहरे खेड्यामध्ये होतील. 12 कोसावर एक दिवा पेटेल. उसासाठी राज्यात देशादेशामध्ये आंदोलने होतील. गर्वाने वागशील तर फसून जाशील. साताऱ्याच्या गादीवर फुले पडतील. गोसाव्याची पांढर हाय. गोसाव्याच्या पांढरीत तुम्ही एकीने वागावा. एकीने वागा. गर्वाने वागू नका. गर्वाने वागशिला तर फसून जाशीला. गर्वाचे घर नेहमी खाली आहे बघ. थोरांचा आदर करा. काळजीने राहा. ऋतुमानात बदल होईल. जग दुनियेत 3 राजे आहेत. पहिला राजा मेघराजा, दुसरा बसवा राजा, तिसरा कुणबी राजा. कुणबीच्या बाळाला माझा आशीर्वाद हाय. पाऊस पाऊस पाणी पाणी म्हणून कालवा करशिला. मेघराजाचे पाप धुवून जाईल. मेघराजाची वाट बघशिला. उन्हाळ्याचा पावसाळा आणि पावसाळ्याचा उन्हाळा होईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार कराल. छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्म घेतील. भगवा झेंडा राज्य करल. दिल्लीच्या गादीला धक्का बसल. 9 खंड पृथ्वी, 10वा खंड काशी हाय. आणि 10व्या काशीत माझा दरबार भरतो. या करवीर काशी माझं ठिकाण हाय. कोल्हापूरच्या गादीवर इगाळ पेटतील. कोल्हापूरच्या देवीला संकट पडलं. या रात्री 12च्या सुमारास तिच्या नेत्रातून पाणी पडतं. या परमेश्वर त्याचा न्याय निवाडा करेल. दागिने पैसा मनुष्याचा घात करेल. गाई म्हशीला, गहू तर रेऱ्या पाड्याला बंद घालचिला. धर्माचं पारड वर आणि कर्माचं पारड खाली हाय. आपली जागा शेवटी 3.5 हात हाय. 5 बोटाचा धर्म करावा. धर्माची बाजू पुढं हाय. गाढवाला घोडा तर घोड्याला गाढव करशिला. उंदराला भिशीला पण वाघाला भिणार नाही. चैत्राच्या महिन्यात गायी माळाला जातील. कापाकापी येईल. 9 वर्षाची मुलगी भृतार मागेल. तांब लोखंड मोलाचं विकलं जाईल. दागिने पैसा मनुष्याचा घात करल. घरातून गेलेला मनुष्य परत घरात येईल अशा आशा बाळगू नका. जगातील अंडरवर्ल्ड डॉनची हत्या होईल. तोडी युद्ध चालेल. धुमसत राहील.
भारतीय सैन्य दलाची प्रगती होईल. देशात समान नागरिक कायदा येईल. 12 बाजार सोडून एक बाजार होईल. लाकूड सोन्याचं होईल. चालता बोलता मनुष्याचा प्राण निघून जाईल. सूर्यचंद्राची टक्कर होऊन पृथ्वी गडद होईल. हलसिद्धनाथ तीर्थक्षेत्राच्या बांधकामासाठी 33 कोटी देवांचा आशीर्वाद राहील. महाराष्ट्रात नदीजोड प्रकल्प येईल. दुष्काळग्रस्त भाग पाण्याखाली जाईल. नंदनवन होईल. जाती धर्म बिघडून जातील. जाती धर्मामुळे वैरत्व वाढेल. हाणामाऱ्या होतील. भारत पाक सीमेवर रण धुमेल. पाकिस्तानचा 1/4 भाग भारत कब्जाही करेल. अशा प्रकारे सिद्धार्थ डोने महाराज यांनी 22 ऑक्टोबर 2024 पहाटे 4:35 पासून 6:15 पर्यंत भाकणुकीचे कथन केले.